पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। मनपा निवडणुकीसाठी शहरात प्रवेश करणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर पथक सज्ज, 11 स्थिर पथकाची तर 6 भरारी पथकांची नियुक्ती। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शहरात प्रवेश करणाऱ्या 11 प्रमुख रस्त्यांवर पथक नियुक्त करण्यात आले आहेत। या पथकांमध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस आणि चित्रीकरणासाठी एक व्यक्ती असणार आहे। सदर 11 पथकही स्थिर असतील, तर त्या व्यतिरिक्त 6 भरारी पथकं राहणार आहेत। यासोबतच महानगरपालिकेमध्ये एक खिडकी योजना देखील सुरू करण्यात आलेली आहे। आचारसंहितेचा भंग होत असेल तर नागरिकांनी तक्रारी करण्याबाबत आवाहन देखील महापालिकेचे आयुक्त नितीन कापडनीस यांनी केले आहेत। निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचं पालन काटेकोरपणे केले जावं, यासाठी ठिकठिकाणी चित्रीकरणाची व्यवस्था देखील करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिलेली आहे। या निवडणुका शांततेत व निष्पक्ष संपन्न होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन आयुक्तांनी यावेळी केलं आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। निवडणूक कालावधीमध्ये माननीय निवडणूक आयोगाने जी आदर्श आचारसंहिता घालून दिलेली आहे, त्या आदर्श आचारसंहितेचं पालन योग्यरित्या होत आहे अथवा नाही, किंवा तिचं कुठे उल्लंघन होतं आहे का ही तपासणी करण्यासाठी महानगरपालिकेने वेगवेगळी पथकं तयार केलेली आहेत। महानगरपालिका क्षेत्रामध्ये बाहेरून जे मुख्य रस्ते येतात, अशा 11 ठिकाणी महानगरपालिकेने स्थिर पथकांची नियुक्ती केलेली आहे। या प्रत्येक पथकासोबत पोलीस कर्मचारी आणि व्हिडिओ कॅमेरेसुद्धा ठेवण्यात आलेले आहेत। महानगरपालिका क्षेत्रामध्ये जी वाहनं प्रवेश करतात किंवा महानगरपालिका क्षेत्रातून बाहेर जातील, त्या वाहनांची प्राथमिक तपासणी ह्या स्टॅटिक सर्व्हिलन्स टीमकडनं केली जाणार आहे। त्याचबरोबर महानगरपालिका स्तरावर जो आचारसंहिता कक्ष स्थापन केलेला आहे, त्या आचारसंहिता कक्षाला 6 फ्लाईंग स्क्वॉड्स उपलब्ध करून दिलेले आहेत। या प्रत्येक फ्लाईंग स्क्वॉडसोबत एक पोलीस कर्मचारी आणि व्हिडिओग्राफीची यंत्रणा उपलब्ध असणार आहे। यासोबत महानगरपालिका क्षेत्रामध्ये सभा किंवा मिरवणुका, इतर काही गोष्टी असतील ज्यांचं चित्रीकरण करणं आवश्यक आहे, अशा चित्रीकरणासाठी 6 व्हिडिओ सर्व्हिलन्स टीमसुद्धा महानगरपालिकेने तयार केलेल्या आहेत। महानगरपालिका स्तरावर मदत कक्ष आणि एक खिडकी योजनासुद्धा महानगरपालिकेने सुरू केलेली आहे। तर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना मी विनंती करतो की आचारसंहिता कालावधीमध्ये आपल्याकडनं आदर्श आचारसंहिता विषयक ज्या बाबी आहेत त्याचं कुठलंही उल्लंघन होणार नाही, याबाबत आपण दक्षता घ्यावी, किंवा कुठे उल्लंघन होत असेल तर तात्काळ आचारसंहिता कक्षाकडे किंवा संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवावी। आपल्या तक्रारीची निश्चितच दखल घेतली जाईल। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।